भेळ खाल्ली, सरबत पिलो आणि शेवटी तेजस सरांकडून 500 रुपये बक्षीस पण जिंकलो. तर राम राम मंडळी, आज मी आणि साहिल निघालो होतो थेट मेडशिंगीला पुन्हा एकदा सूर्योदय चषकाचा महासंग्राम बघायला. ग्राउंडवर पोचलो तर साहिलने लगे पोटाची व्यवस्था केली. मग काय डायरेक्ट भेळच्या गाडीकडे मोर्चा. साहिल भेळ असा खात होता की ही शेवटचीच प्लेट आहे. मी त्याला म्हणत होतो, अरे बाबा लवकर आवर, तिकडे कॅच पकडायला जायचं आहे. थोड्या वेळानं मला पण भूक लागली म्हणून मी पण हात मारला भेळवर, पण भेळ एवढी तिखट निघाली की कानातून धूरच निघायचा बाकी होता. मग लगेच घेतलं थंडगार लिंबू सरबत आणि काय सांगू, पहिल्या गोटातच जीव शांत. तेवढ्यात आयोजक समितीने दोन्ही टीम सोबत फोटो सेशन ठेवलं. त्यात माजी सरपंच संजय नाना रुपनर, सहसंस्थापक भगत गुरुजी, माजी सरपंच अण्णासाहेब राऊत आणि युवा उद्योजक चंदन लोखंडे हे सगळे उपस्थित होते. त्यांनी दोन्ही टीमला शुभेच्छा पण दिल्या. मग थेट निघालो कॉमेंट्री बॉक्स कडे. आपले व्हॉइस ऑफ सांगोला म्हणजे तेजस भास्कर सरांसोबत. आता कॅच पकडायला एनर्जी मिळावी म्हणून साहिलने चक्क 2 केळी घेतली. आता बघू किती कॅच पकडतोय. आणि खरं सांगतो मंडळी, या ग्राउंडला उगच मी धर्मशाला सारखं म्हणत नाही, वातावरण तर बघा कसलं भारी होतंय. आणि अटीतटीच्या सामन्यात जय हिंद वाकी संघ विजयी ठरला. त्यानंतर आयोजक समितीकडून तेजस सरांना चक्क 500 रुपये बक्षीस मिळालं. आणि खरी मजा तर पुढेच झाली. तेच पैसे तेजस सरांनी साहिलच्या हातात ठेवले. मग आता आम्ही दोघं मिळून पार्टी करणार आहे. आणि आयोजक संघ शिवरत्न मेडशिंगी हा क्वार्टर फायनल साठी पात्र झालेला आहे. बाकी त्या मॅचचा व्हिडिओ बघायचा असेल तर फॉलो करून ठेवा. तोपर्यंत आपण भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. राम राम.